भारताला स्वातंत्र्य मिळताच वंचित घटकांवर झालेला इतिहासामधील अन्याय लक्षात घेऊन त्यांना मुख्य प्रवाहामध्ये आणण्यासाठी आणि समान संधी आणि संसाधने उपलब्ध करून देण्यासाठी भारतीय राज्यघटनेमध्ये आरक्षणाचा समावेश करण्यात आला. भारतामध्ये ज्यावेळी प्रथम आरक्षणाचा समावेश करण्यात आला त्यावेळी काही बाबीवर मुख्य लक्ष देण्यात आलं. त्यामध्ये पहिला आहे वंचित घटकांवर जो इतिहासामध्ये अन्याय झाला होता तो अन्याय आणि त्या चुका परत होता कामा नये. राज्य आणि केंद्र शासनाकडून अनुदानित ज्या काही योजना आहेत त्या योजनांमध्ये सर्वांना समान संधी उपलब्ध झाल्या पाहिजेत. जाती धर्माचा विचार न करता सर्वांना मुख्य प्रवाहामध्ये आणणे आणि सर्वांना समान संधी उपलब्ध करून देणे हा त्यामागचा एक हेतू होता. तर चौथा हेतू होता की ज्या जनजमाती वंचित राहिल्या गेल्या त्यांचं पुनर्वसन झालं पाहिजे आणि त्यांच्यामध्ये सुधारणा झाली पाहिजे. पण स्वातंत्र्यानंतर वेळ जी आहे ती हळूहळू बदलत गेली. वाढती महागाई, प्रायव्हेट नोकऱ्यांमधील कमी पगार आणि शेतीमध्ये पडणारा अकाली दुष्काळ याच्यामुळे लोकांना बऱ्याच हालापिष्टांचा सामना करावा लागत आहे आणि त्याच्यामुळे सोयीचा पर्याय दिसतो तो सरकारी नोकरी. आणि ज्यावेळी सरकारी नोकरीचा विचार येतो त्यावेळी नजर आपोआप जाते ती आरक्षणावर आणि यामुळेच भारतातून विविध भागामधून आरक्षणाची मागणी वाढताना दिसत आहे. त्यामध्ये मणिपूरमधील मैथई समाज असेल, उत्तर भारतातील जाट समाज असेल, गुजरातमधील पटेल समाज असो किंवा महाराष्ट्रामधील मराठा समाज असो, प्रत्येकाची मागणी ही आरक्षण मिळावं यासाठी आहे. तर या व्हिडिओमधून आपण पाहूया की भारतामध्ये आरक्षणाची सुरुवात झाली कशी, वेळेबरोबर त्यामध्ये काय बदल करण्यात आले, त्यानंतर मराठा समाजाची मागणी आणि त्यांची पार्श्वभूमी काय, हीची सुरुवात कधीपासून झाली आणि आजपर्यंत त्यांना कितपत यश आलं, त्याच्यानंतर आता जे मनोज जरांगे पाटील यांचं उपोषण चालू आहे त्यांची मागणी काय आहे, या सर्व गोष्टींवर आपण या व्हिडिओमधून प्रकाश टाकणार आहोत. नमस्कार, मी परशुराम अडसूळ स्वागत करतो तुम्हा सर्वांचं नव्या व्हिडिओमध्ये पुढे जाण्या अगोदर माझी तुम्हाला एक विनंती आहे की तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण इथून पुढे पण येणाऱ्या व्हिडिओंची अपडेट ही तुमच्यापर्यंत येत राहील. चला तर वळूया मुख्य मुद्द्याकडे. आरक्षण ही भारतामध्ये प्रदीर्घ काळापासून चालत आलेली संकल्पना आहे. याची पायाभरणी झाली ती 1882 मध्ये विलियम हंटर आणि महात्मा ज्योतिबा फुले यांच्याकडून. ज्यावेळी हंटर कमिशनची स्थापना करण्यात आली होती 1882 मध्ये, त्यावेळी महात्मा ज्योतिबा फुले यांचं म्हणणं होतं की भारतातील नागरिकांसाठी मोफत शिक्षण हे अनिवार्य असावं आणि प्रत्येकाला सरकारी नोकरीमध्ये सुद्धा संधी मिळाली पाहिजे. त्याच्यानंतर 1902 मध्ये छत्रपती राजर्षी शाहू महाराजांनी सुद्धा एक जाहीरनामा काढला आणि त्यांनी सांगितलं की बॅकवर्ड क्लासमध्ये असणाऱ्या लोकांना नोकरीमध्ये 50% आरक्षण देण्यात यावं. आज जी भारतामध्ये कास्ट सिस्टम आहे त्याची सुरुवात झाली होती 1932 मध्ये, ज्यावेळी ब्रिटिश प्राईम मिनिस्टर रामसे मॅकडोनाल्ड्स यांनी एक रूल आणला होता कम्युनल अवॉर्ड नावाचा. याच्यामध्ये असं नमूद केलं होतं की मुस्लिम, बुद्धिस्ट, शीख, ख्रिश्चन, अँग्लो इंडियन, युरोपियन, अनटचेबल्स आणि बॅकवर्ड क्लासेस यांना वेगवेगळे इलेक्टोरेट असायला हवेत. पण ज्यावेळी महात्मा गांधींनी यावर नजर टाकली त्यावेळी त्यांच्या लक्षात आलं की हे डिवाइड अँड रूलचाच एक भाग आहे. त्याच्यामुळे महात्मा गांधीजींनी याच्या विरोधात उपोषण करायला सुरुवात केली. उपोषण सुरू असताना त्याच्यानंतर एक पुना पॅक्ट नावाचा करार हा साईन करण्यात आला. त्याच्यामध्ये असं नमूद होतं की बॅकवर्ड क्लासेस आणि अनटचेबल्स म्हणजे अस्पृश्य लोकांना वेगळे इलेक्टोरेट नसून विधिमंडळामध्ये हिंदूंच्याच अंडर यांना राखीव जागा ठेवण्यात याव्या. बुद्धिस्ट लोकांचे प्रतिनिधी म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी यावर साईन केली. हिंदूंचे प्रतिनिधी म्हणून मदन मोहन मालवीय यांनी याच्यावर साईन केली. तर उपोषणकर्ते म्हणून महात्मा गांधी यांनी पुना पॅक्टवर साईन केली होती. 1947 मध्ये देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर ज्यावेळी राज्यघटनेची निर्मिती केली जात होती त्यावेळी जातीय भेदभाव हा समाजासमोरील सर्वात मोठा अडथळा होता आणि हेच लक्षात घेऊन मागासवर्गीयांसाठी आरक्षणाची तरतूद करण्यात आली होती. ज्यावेळी आरक्षण देण्यात आलं त्यावेळी ते फक्त 10 वर्षासाठी देण्यात आलं होतं. जातीच्या आधारावर आरक्षण देण्यासाठी त्यावेळी खूप विरोधही करण्यात आला, पण त्या आवाजामध्ये एवढी ताकद नव्हती, कारण देश स्वातंत्र्य झाला तेव्हा सामाजिक मागासलेल्या वर्गांमध्ये शिक्षणाचे प्रमाण हे खूपच कमी होतं. ज्यावेळी आरक्षण देण्यात आलं त्यावेळी SC कॅटेगरीसाठी 12.5%, ST समाजासाठी 5% असं टोटल 17.5% आरक्षण देण्यात आलं होतं. पण 1970 मध्ये ते वाढवून 22.5% करण्यात आलं. भारतातील आरक्षणाच्या इतिहासातील सगळ्यात मोठा गेम चेंजर ठरतो तो मंडल आयोग 1980 मधला. मंडल आयोगाने आपला रिपोर्ट सादर केला 1980 मध्ये. 1980च्या अगोदर फक्त 2च कॅटेगरी अस्तित्वात होत्या, एक ST आणि दुसरी SC. मंडल आयोगाने तिसऱ्या कॅटेगरीची स्थापना केली आणि त्याला नाव दिलं OBC म्हणजे ऑदर बॅकवर्ड क्लासेस आणि याच्यामधील भारतातील एकूण 3500 जातींचा समावेश करण्यात आला आणि सरकारकडे मागणी केली की यांना 27% आरक्षणाची तरतूद करण्यात यावी. त्यावेळी सरकार होतं मोरारजी देसाई यांचं. मोरारजी देसाई यांनी याकडे दुर्लक्ष केलं. नंतर
इंदिरा गांधी आणि राजीव गांधी यांनी सुद्धा याच्याकडे दुर्लक्ष केलं. ज्यावेळी 1990 मध्ये व्ही.पी. सिंग यांचं सरकार आलं त्यावेळी त्यांनी मंडल आयोगाच्या ओबीसी कॅटेगरीला हिरवा झेंडा दाखवला आणि देशामध्ये 27% आरक्षणाची आणखी तरतूद करण्यात आली आणि 50% आरक्षण हे भारतामध्ये अस्तित्वात आलं. मात्र व्ही.पी. सिंग यांच्या या निर्णयाला भारतामधून विविध ठिकाणाहून विरोध करण्यात आला आणि व्ही.पी. सिंग यांचं सरकार पडलं. मात्र ओबीसी आरक्षण जे आहे ते तसंच कंटिन्यू राहिलं. त्याच्यानंतर 1992 मध्ये सुप्रीम कोर्टाने आरक्षण दिलं EWS या कॅटेगरीमध्ये 10%. याला इंदिरा साहनी यांनी चॅलेंज केलं आणि त्याच्यामध्ये युक्तिवाद असा केला की 50% जास्त आरक्षण जे आहे ते देशासाठी घातक ठरू शकतं, त्याच्यामुळे देशामध्ये 50% आरक्षण असायला हवं आणि सुप्रीम कोर्टाने नंतर या 10% आरक्षणाला स्थगिती दिली. 1992 नंतर जेवढ्या पण रिक्वेस्ट सुप्रीम कोर्टाकडे आल्या आरक्षणासाठी त्यांना फक्त इंदिरा साहनी केसचा दाखला देण्यात आला आणि त्यांच्या रिक्वेस्ट ज्या आहेत ते इग्नोर करण्यात आल्या. मात्र नंतर 2022 मध्ये इंदिरा साहनी केसचं जे जजमेंट होतं त्याला इग्नोर करण्यात आलं आणि 10% आरक्षणाची तरतूद जी आहे ती परत करण्यात आली आणि आज घडीला भारतामध्ये 60% आरक्षण हे अस्तित्वात आहे. आता आपण पाहूयात की मराठा आरक्षणाची मागणी कधीपासून सुरू झाली. 1981 मध्ये माथाडी कामगार नेते अण्णासाहेब पाटील यांनी प्रथम ही मागणी केली होती. 1982 मध्ये ज्यावेळी अण्णासाहेब पाटील यांनी आत्महत्येचा आक्रोश केला त्यावेळी सकल मराठा समाजाने त्यांना पाठिंबा दर्शवला आणि त्यांची मागणीला जो आहे तो जोर धरला गेला. मात्र काळानुरूप हे सगळं शिथिल झालं आणि ज्यावेळी मंडल आयोगाला ओबीसी कॅटेगरीमध्ये आरक्षण देण्यात आलं त्यावेळी परत मराठा समाजाची मागणी जी आहे ही जातीच्या आधारावर आम्हाला आरक्षण मिळावं ही जोर धरू लागली. 1997 मध्ये मराठा संघ आणि मराठा सेवा संघ यांनीही जोर पकडला आणि माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख आणि शरद पवार यांनीही यासाठी आपला पाठिंबा दर्शवला होता. त्याच्यानंतर 2013 मध्ये माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी कॅबिनेट मंत्री नारायण राणे यांच्या अध्यक्षतेखाली राणे कमिटीची स्थापना केली होती. राणे कमिटीने आपला अहवाल जो आहे तो शासनाकडे सादर केला आणि त्याच्यामध्ये असं नमूद केलं की मराठा समाज हा खरंच मागासलेला आहे. याच्या अगोदर राज्य आणि राष्ट्रीय कमिटी जेवढ्या पण त्यांनी सादर केलेले अहवाल होते हे याच्या उलट होते. मात्र राणे कमिटीचा जो अहवाल होता त्यामध्ये स्पष्ट नमूद केलं होतं की मराठा समाज सुद्धा मागासवर्गीयामध्ये समाविष्ट होऊ शकतो. 9 जुलै 2014 रोजी महाराष्ट्र शासन आरक्षण शैक्षणिक आणि सामाजिक दृष्ट्या मागासवर्ग म्हणजे ESBC असा अध्यादेश काढण्याचा सल्ला देण्यात आला आणि मराठा समाजाला ESBCच्या अंतर्गत 16% आरक्षणाची तरतूद करण्यात आली, जी सरकारी नोकरी आणि उच्च शिक्षणामध्ये त्यांना सवलत देण्यात आली होती. मात्र हा अध्यादेश काढताच मुंबई उच्च न्यायालयामध्ये याला चॅलेंज करण्यात आलं आणि मुंबई उच्च न्यायालयाने या निर्णयाला स्थगिती दिली. त्याच्यानंतर महाराष्ट्र सरकारने राज्य मागासवर्ग आयोगाला आदेश दिले की मराठा समाजाच्या आर्थिक आणि सामाजिक स्थितीविषयी अभ्यास करून आपला अहवाल जो आहे तो महाराष्ट्र शासनाकडे सादर करावा. त्याच्यानंतर नोव्हेंबर 2017 रोजी न्यायमूर्ती MG गायकवाड यांना या आयोगाचं अध्यक्षपद देण्यात आलं. ऑगस्ट 2018 मध्ये 102 वी घटना दुरुस्ती सुद्धा करण्यात आली होती आणि त्याच्यानंतर नोव्हेंबर 2018 मध्ये न्यायमूर्ती MG गायकवाड यांच्या अध्यक्षतेखालील जो रिपोर्ट जो आहे तो महाराष्ट्र शासनाला सादर करण्यात आला. त्याच्यामध्ये असं नमूद केलं होतं की जो मराठा समाज सरकारी नोकरीपासून वंचित राहिला आहे त्यांना आर्थिकदृष्ट्या आणि सामाजिकदृष्ट्या मागासवर्गीयांचा दर्जा आपण देऊ शकतो आणि हा सगळा अहवाल लक्षात घेऊन महाराष्ट्र शासनाने 2018 रोजी एक GR काढला आणि मराठा समाजाला त्यामध्ये आरक्षण देण्यात आलं. मात्र 2021 मध्ये या आरक्षणाला सुद्धा सर्वोच्च न्यायालयाकडून स्थगिती देण्यात आली. यामागील कारण असं होतं की भारतामधील एकंदरीत परिस्थिती अशी होती की प्रत्येक ठिकाणाहून आरक्षणाची मागणी करण्यात येत होती आणि हे लक्षात घेऊनच सर्वोच्च न्यायालयाने उच्च न्यायालय आणि राज्य शासनाकडे आरक्षण देण्याचे अधिकार जे आहेत ते 2017 मध्येच काढून घेण्यात आले होते आणि हा अध्यादेश जो आहे तो 2018 मध्ये काढलेला होता, म्हणून सर्वोच्च न्यायालयाने या निर्णयाला स्थगिती दिली होती. तर आता आपण पाहूयात की मनोज जरांगे पाटील जे उपोषण करतायत ते कशासाठी करतायत. मराठवाड्यातला आणि महाराष्ट्रातला मराठा दोन्ही पण हा यांचा मूळ व्यवसाय शेती आहे आणि यांना सरसकट कुणबी जात प्रमाणपत्र द्यावेल्यात यावेत म्हणून आम्ही हा लढा उभा केलाय. सुप्रीम कोर्टाच्या आरक्षणाशी आमचा काहीही संबंध नाही. तुम्ही जर महाराष्ट्रामध्ये पाहिलं तर मराठ्यांच्या 2 जाती आहेत,
एक आहेत ते मराठा आणि दुसरे आहेत ते कुणबी मराठा. कुणबी मराठ्यांचा पारंपरिक व्यवसाय जो आहे तो शेती आहे. तुम्ही जर केंद्र शासनाची ओबीसी प्रवर्गातील यादी पाहिली जी महाराष्ट्र शासनाला दिलेली आहे तर त्याच्यामध्ये स्पष्टपणे कुणबी समाजाचा उल्लेख केलेला आहे. आणि मनोज जरांगे पाटील सुद्धा एक्झॅक्टली हेच म्हणतायत की मराठवाड्यातील आणि महाराष्ट्रातील जे मराठा समाज आहे त्यांचा पारंपरिक व्यवसाय शेती आहे आणि हे मराठा कुणबी आहेत. तर आम्हाला कुणबी नावाचं सर्टिफिकेट जे आहे ते देण्यात यावं, ज्यामुळे आमचा समावेश सुद्धा ओबीसी प्रवर्गामध्ये करण्यात येईल. तर ही सर्व माहिती होती भारतातील आरक्षणाच्या पार्श्वभूमीबाबत. जर ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर कृपया व्हिडिओला लाईक करा, कमेंटमध्ये तुमचं मत मांडा आणि तुमच्या मित्रांसोबत शेअर करायला सुद्धा विसरू नका. पुढील येणाऱ्या व्हिडिओच्या अपडेटसाठी आमच्या चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा. तर भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.